आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या बेस्ट बस उपक्रमानं तिकीट दरात आणि मासिक पासच्या दरात सुद्धा दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे सामान्य मुंबईकरांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। महागाईनं होरपळलेल्या मुंबईकरांना बेस्टचा दणका। मुंबईकरांचा बेस्ट बस प्रवास महागला। बेस्टच्या तिकिटात पासामध्ये दुप्पट वाढ। बेस्टला बेस्ट म्हणायची सोय राहिलेली नाही। लोकल नंतर बेस्ट बस म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी। मात्र यापुढे बेस्ट बसचा प्रवास करणं महागलंय। आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनानं सरासरी तिकिटात आणि पासामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रस्तावावर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील शिक्कामोर्तब केलाय। 1 ते 5 किलोमीटरसाठी पूर्वी जिथे आम्ही 5 रुपये नॉन AC साठी फेअर होता, तो आता प्रस्तावित केलेला आहे 10 रुपये आणि AC साठी जो पूर्वी 6 रुपये होता पहिल्या 5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी, तो आता आम्ही 12 रुपये केलेला आहे। 5 ते 10 किलोमीटरसाठी जो पुढचा टप्पा आहे, जो पूर्वी 10 रुपये होता, तो आता 15 केलेला आहे नॉन AC साठी आणि AC साठी तो 13 रुपये होता, तो आता 20 केलेला आहे। अशा प्रकारे हे टप्पे आम्ही पाडलेले आहेत। हे चुकीचं आहे। हे पब्लिकला आधीचं काम धंदा नाही, काय नाही, आणि त्याच्यामध्ये महागाई भरपूर झालेली आहे। त्याच्यामध्ये 5 ते 10, 10 ते 20 करत राहणं तर कोण मान्य करणार? हे पब्लिकवरती अत्याचार आहे। असं अयोग्य आहे। कुठलीही वाढ करायचं म्हटलं तरी एकदम डबल करण्यापेक्षा पर्सेंटेज वाईज केलं तर बरी पडेल। तर बेस्टची नवीन भाडेवाढ नेमकी कशी असेल बघूयात। 5 किलोमीटर अंतर, सध्याचं भाडं 5 रुपये, प्रस्तावित भाडं 10 रुपये। 10 किलोमीटरवर सध्याचं भाडं 10 रुपये, प्रस्तावित भाडं 15 रुपये। 15 किलोमीटर अंतरावर सध्याचं भाडं 15 रुपये, प्रस्तावित भाडं 20 रुपये। तर 20 किलोमीटर अंतरावर सध्याचं भाडं 20 रुपये आणि प्रस्तावित भाडं 30 रुपये। वातानुकूलित बस, अंतर 5 किलोमीटर, सध्याचं भाडं 6 रुपये, प्रस्तावित भाडं 12 रुपये। अंतर 10 किलोमीटर, सध्याचं भाडं 13 रुपये, प्रस्तावित भाडं 20 रुपये। अंतर 15 किलोमीटर, सध्याचं भाडं 19 रुपये, प्रस्तावित भाडं 30 रुपये। अंतर 20 किलोमीटरवर सध्याचं भाडं 25 रुपये, प्रस्तावित भाडं 35 रुपये। साध्या बसचा मासिक पास, 5 किलोमीटर अंतर, सध्याचं भाडं 450 रुपये, प्रस्तावित भाडं 800 रुपये। 10 किलोमीटर अंतरावर सध्याचं भाडं 1000 रुपये, प्रस्तावित भाडं 1250 रुपये। 15 किलोमीटर अंतरावर सध्याचं भाडं 1650 रुपये, प्रस्तावित भाडं 1700 रुपये। 20 किलोमीटर अंतरावर सध्याचं भाडं 2200 रुपये आणि प्रस्तावित भाडं 2600 रुपये। AC बसचा मासिक पास, 5 किलोमीटर अंतर, सध्याचं भाडं 600 रुपये, प्रस्तावित भाडं 1100 रुपये। 10 किलोमीटर अंतर, सध्याचं भाडं 1400 रुपये, प्रस्तावित भाडं 1700 रुपये। 15 किलोमीटर अंतर, सध्याचं भाडं 2100 रुपये, प्रस्तावित भाडं 2300 रुपये। तर 20 किलोमीटर अंतरावर सध्याचं भाडं 2700 रुपये आणि प्रस्तावित भाडे 3500 रुपये। बेस्टचा संचित तोटा 6000 कोटींच्या वर पोहोचलाय। बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली होती। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बेस्ट प्रशासनाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आता बेस्टच्या तिकीट दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र या भाडेवाढीचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे। सध्या बेस्टला वार्षिक 845 कोटी रुपयांचा महसूल मिळतो। भाडेवाढ लागू झाल्यास वार्षिक उत्पन्न 1400 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी सामान्य मुंबईकर प्रवाशांचा खिसा मात्र कापला जाणार आहे। शिल्पा नरवडे आणि रिद्धेश हातीमसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।